नमस्कार मित्रांनो, रेणाखळी गावातून बोलतोय मी। आपण गव्हाची पेरणी केली ती तिकडे 10-26 आणि पोटॅश टाकला होता आणि तिकडे सनेज कंपनीचे प्रोडक्ट वापरले होते। पोटॅश आणि 10-26 खत वापरून गहू पेरलेला आहे मित्रांनो। तर आपण त्याच्यामधला बदल पाहू मित्रांनो, चला। हे पहा मित्रांनो, याची माती पण निघत नाही, एकदम मिठ्ठा झाला याचा मिठ्ठा म्हणजे तसा जसं की आपलं सनेज कंपनीचा माती एकदम भुसभुशीत निघत होती आणि याची पाय किती गव्हाला पकडून भरली त्या गव्हाने। आणि पांढऱ्या मुळ्यांची कमतरता किती येते पहा, त्या पांढऱ्या मुळ्यांच्या कमतरतामुळे याचे खोड पण काही रुंदीकरण मला तर काहीच पसंत नाही आलेला हा गहू। सनेज कंपनीच्या प्रोडक्टचा गहू आपण पाहूया काय रिझल्ट आहे तो। तर चला मित्रांनो पाहूया आपण। हा पहा मित्रांनो, सनेज कंपनीचा गहू पेरलेला होता आपण। तर याच्यामधला बदल तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो। हे पहा मित्रांनो, सनेज कंपनीचा गहू पेरलेला होता। तर याच्यामध्ये बदल तुम्हाला, हे पांढऱ्या मुळ्यांची वाढ खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे मित्रांनो आणि माती पण एकदम भुसभुशीत आहे मित्रांनो। हा पहा गहू, पांढऱ्या मुळ्यांची वाढ किती मोठ्या प्रमाणात झाली मित्रांनो। खोडाची पण खूप रुंदीकरण वाढली मित्रांनो। सनेज कंपनीचा पेरला होता तर त्याचा बदल तुम्ही पाहितलाच आणि इथं पण मी दाखवून देतो याच्यामध्ये काय बदल दिसतो तुम्हाला। याची पांढऱ्या मुळ्यांची वाढ पहा आणि याची पांढऱ्या मुळ्यांची वाढ पहा। हा 10-26 आणि पोटॅश खत टाकलेला याला आणि याला फक्त एक पाण्यातून सनेज कंपनीचा प्रोडक्ट दिला होता, एक पाण्यातून आणि बियाण्याला एक लावला होता। तर धन्यवाद मित्रांनो।